हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आपले आरीवर्कचे क्लास जे आहेत बेसिक टू ॲडव्हान्स ते चालू झालेले आहेत आणि हा आरीवर्क क्लास भाग 4 आहे। तर जर तुम्ही आरीवर्कचे बेसिक क्लास म्हणजे भाग 3 आतापर्यंत आपले भाग 3 झालेले आहेत, जर कोणी पाहिला नसेल तर मोनिका क्रिएशन्स या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डोली धागाचे डिफरंट स्टिचेस जे आहेत ते शिकवणार आहे। ह्याच्यामध्ये मी पूर्ण तुम्हाला 16 स्टिचेस शिकवणार आहे, जे की आरीवर्क शिकायच्या आधी बेसिकमध्ये शिकलं जातं। आता मी तुम्हाला डोली धागा जो दाखवला आहे तो डोली धागा जो आहे तो आपण डिफरंट स्टिचेस जे आहेत ते करण्यासाठी वापरायचा आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी सुईमध्ये धागा जो आहे तो ओवून घेतलेला आहे आणि मी आता सुई खाली घालून मग पुढे एक छोटीशी स्टिच देऊन घेते। तुम्ही बघू शकताय आपली जी नॉर्मल स्टिच असते जी की सगळ्यांनाच येते तशी आपण थोडीशी गॅप सोडत ती स्टिच जी आहे ती करून घेणार आहोत। ह्याला आपण रनिंग स्टिच असे म्हणतो। तुम्ही बघू शकताय मी कशा पद्धतीने करते। अगदी सोपी आणि पटकन होणारी स्टिच आहे। तर इथं आता आपली रनिंग स्टिच जी आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि खाली लास्टला आपण एंड नॉट जी आहे ती देऊन घेणार आहोत। तर सेकंड स्टिच जी आहे आपली ती बॅक स्टिच आहे। सगळ्यात आधी एक नॉर्मल स्टिच करून घ्यायची, मग सुई लगेच स्टिच केल्याच्या लगेच समोर घालायची नाही, थोडीशी पुढच्या साईडला सुई जी आहे ती कापडातनं ओवून घ्यायची आणि मागच्या साईडने एक छोटीशी स्टिच जी आहे ती करून घ्यायची। ह्याच पद्धतीने आपण पूर्ण जी स्टिच आहे ते करून घेणार आहोत। ह्याला आपण बॅक स्टिच असं देखील म्हणतो। तुम्ही पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला कसे स्टिच केलेले आहे ते अगदी व्यवस्थित समजेल। तर इथे आपली आता बॅक स्टिच जी आहे ती कंप्लीट झालेली आहे। आपण प्रत्येक स्टिच करताना लास्टला एंड नॉट जी आहे ती द्यायची आहे। तर आता आपली थर्ड स्टिच जी म्हणजे स्प्लिट स्टिच तुम्ही बघू शकताय मी कशा पद्धतीने करते। पहिली एक छोटीशी नॉर्मल स्टिच करायची। आपण मगाशी जशी बॅक स्टिचला थोडीशी सुई जी आहे ती कापडात ओवून घेतली पुढच्या साईडला, तसंच इथे देखील ओवून घ्यायचं आणि मग जो आपला पहिला धागा आहे म्हणजे पहिला जो स्टिच आहे त्याच्या बरोबर मध्यभागी सुई जी आहे ती घालायची। हीच सेम प्रोसेस आपण जिथपर्यंत आखून घेतलेला आहे तिथपर्यंत आपण करून घेणार आहोत। तर आता आपण फोर्थ स्टिच जी आहे आपली ती करून घेणार आहोत। ह्या स्टिचला आपण बॉलियन स्टिच असं देखील म्हणतो। मी सगळ्यात आधी धागा जो आहे तो वरती खेचून घेतलेला आहे आणि पुन्हा तिथेच सुई घालून मग थोडीशी पुढच्या साईडने सुई काढलेली आहे आणि मग तिथे मी जो आपला दुसऱ्या हातातला दोरा आहे म्हणजे डाव्या हातातला जो धागा आहे तो मी तिथे गुंडाळून घेणार आहे। डोली धागा हा मी सुईमध्ये 10 वेळेस गुंडाळून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकताय मी सुईमध्ये डोली धागा हा 10 वेळेस गुंडाळून घेतलेला आहे आणि मग सुई अलगद धागा धरून सुई अलगद खेचून घेते। तुम्ही बघू शकताय मी धागा सोडलेला नाहीये, धागा धरून मग एक साईडने धागा जो आहे तो खेचून घेते। तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने करते, व्यवस्थित बघून घ्या। जर समजत नसेल तर वापस रिपीट जाऊन तुम्ही बघू शकता आणि मग धागा खेचून घेतल्यानंतर पुन्हा मी मागच्या साईडने दोरा ओढून घेतलाय आणि त्याच्याच पुढे एक छोटीशी स्टिच जी आहे ती करून घेतलेली आहे। तुम्ही ह्याच्याने फूल वगैरे बनवू शकता। आता पुन्हा मी सुई खालून वरती खेचून घेतलेली आहे आणि मगाशी आपण जसं सुईमध्ये डोली धागा जसा आपण 10 वेळेस गुंडाळून घेतला तसाच इथे देखील गुंडाळून घ्यायचा। सेम प्रोसेस आहे। व्हिडिओ जो आहे तो पूर्ण लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण जसं मी स्टिचेस करते ते समजतील।
आणि जर नाही समजलं तर रिपीट जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने आपली जी स्टिच आहे ती कंप्लीट झालेली आहे। आता आपली 5वी स्टिच चालू आहे। 5व्या स्टिचचं नाव आहे ब्लँकेट स्टिच। ब्लँकेट स्टिचसाठी आपण वरती आणि खालती 2 रेषा आखून घेणार आहोत आणि खालच्या साईडला म्हणजे आपण जिथे 2 रेषा आखल्यात त्याच्या खालच्या रेषेतून सुई वरती काढून मग थोडीशी क्रॉस वरच्या रेषेत आपण सुई खाली घालून घेणार आहोत आणि दोरा पूर्ण खाली घालायचा नाही, एका हातात धरायचा आणि मग आपण परत सुई कापडातनं वरती काढून मग त्याच्यातनं दोरा जो आहे आपण हातात धरलेला तो त्याच्यातनं गुंफून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपली जी स्टिच आहे ती तयार होईल। तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने मी करतेय। पुन्हा सुई जी आहे ती आपली तिरक्या साईडलाच घालायची आहे। तुम्हाला जसं व्हिडिओ दाखवतेय तसंच तुम्ही करत जावा म्हणजे एकदम सोपं पडेल। आणि बरोबर त्याच्या समोरच सुई घालून मग पुन्हा ओवून दोरा जो आहे आपला तो ओढून घ्यायचा आहे। पूर्ण मी जसं दाखवलंय पूर्ण स्टिच जी आहे ती आपण अशाच पद्धतीने करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपली ब्लँकेट स्टिच जी आहे ती कंप्लीट झालेली आहे। लास्टला आपण एक थोडीशी बारकी स्टिच देऊन घेणार आहोत आणि मग एंड नॉट जी आहे ती देऊन घेणार आहोत। आता आपली 6वी स्टिच चालू आहे। 6व्या स्टिचचं नाव आहे चैन स्टिच। मी पहिलं कापडातनं दोरा जो आहे तो ओवून घेतलाय आणि मग तिथेच परत वापस तिथेच सुई घालायची आणि थोडीशी पुढे काढायची आणि जो आपण एका हातात धागा धरलेला आहे त्याच्यातनं असा गुंडाळून घ्यायचा आणि मग सुई जी आहे ती आपण बाहेर काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपली किती छान अशी चैन स्टिच झालेली आहे। आणि मग पुन्हा आपली जी सुई आहे ती जिथून आपला धागा निघालेला आहे तिथेच घालायचा आहे वापस। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने तुम्हाला दाखवतेय। आणि थोडीशी पुढच्या साईडने आपली सुई जी आहे ती काढून घ्यायची आहे। मग पुन्हा आपण जो हातात धागा धरलेला आहे त्याच्यातनं ओवून घ्यायचा। ही सेम प्रोसेस आपण जिथपर्यंत आखले तिथपर्यंत आपण ही देखील प्रोसेस करून घेणार आहोत। आता आपली 7वी स्टिच चालू आहे टुलिपची स्टिच। ह्याला आपण टुलिप स्टिच असं देखील म्हणतो। आता मी इथे नेहमीप्रमाणे कपड्यातनं जो धागा आहे तो वरती खेचून घेतलेला आहे सुईच्या मदतीने। पुन्हा तिथेच आपली सुई घालायची आहे आणि मगाशी आपण जशी चेन स्टिच केली तशीच करून घेणार आहोत। पण जिथे आपलं लूक झालंय तिथेच वापस सुई न घालता त्याच्यात थोडंसं पुढे आपण आपली जी नीडल आहे ती घालून घेणार आहोत। मगाशी चेन स्टिचला आपण जिथे आपलं लूप एंड झालं तिथेच आपण घातलेले होतं, इथे तसं नाही करायचं। इथे थोडंसं पुढच्या साईडला सुई घालून घ्यायची आहे। आपण जिथे छोटीशी स्टिच केलेली आहे त्याच्या क्रॉस साईडला एक आपण छोटीशी स्टिच देणार आहोत आणि मग चेन स्टिच केलेली आहे त्याच्यातनं गुंफून मग पुन्हा क्रॉस साईडला एक अजून एक स्टिच करणार आहोत। म्हणजे लेफ्ट राईटला दोन्हीकडे आपण छोटी छोटी स्टिच करणार आहोत। तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला ना एकदम व्यवस्थित समजेल।
आता आपण करणार आहोत सॅटिन स्टिच. सॅटिन स्टिच करताना असा एक छोटासा बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि सगळ्यात पहिलं वरनं सुई काढून मग खालनं सुई घालायची आहे. पुन्हा वरनं सुई काढून कापडातनं काढून मग पुन्हा खालनं घालायची आहे. लेफ्ट राईट असंच मेथड सेम प्रोसेस आहे, याच्यात काहीही अवघड नाही आहे. वरनं सुई काढायची पुन्हा खालती घालायची, वरनं सुई काढायची पुन्हा खालती घालायची, सेम प्रोसेस आहे. ही सॅटिन स्टिच तुम्ही आपल्या नेकला बॉर्डर म्हणून सुद्धा करू शकता. अशा पद्धतीने आपली सॅटिन स्टिच जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघू शकता की ती छान अशी दिसतीये. आता आपण लॉंग आणि शॉर्ट स्टिच जी आहे ती बनवून घेऊयात. इथे मी एक बॉक्स आखून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक आडवी रेष जी आहे ती आखून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने ड्रॉ केलेला आहे. मी इथे आता लॉंग स्टिच करून घेणार आहे. पहिल्या रेषेतनं डायरेक्ट तिसऱ्या रेषेमध्ये मी सुई जी आहे ती ओवून घेणार आहे आणि पुन्हा तिसऱ्या रेषेतनं दुसऱ्या रेषेमध्ये मी जी सुई आहे ती ओवून घेणार. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने शॉर्ट स्टिच जी आहे ती करते. आणि परत जो आपली पहिली जी लाईन आहे त्या पहिल्या लाईनीतनं सुई वरती करून मग दुसऱ्या लाईनीमध्ये सुई जी आहे ती खाली घालून घेत आहे. ह्याला आपण शॉर्ट स्टिच असे म्हणतो. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने करते मी. आता ह्याच्यात पुढे आपण लॉंग स्टिच करणार आहोत, म्हणजे तिसऱ्या लाईनीतनं पहिल्या लाईनीत. ही सेम प्रोसेस आपण पूर्ण जिथपर्यंत आखलेला आहे तिथपर्यंत करून घेणार आहोत. ह्या बेसिक स्टिचेस आहेत, ह्या तुम्हाला यायलाच हव्यात, त्याच्यामुळे मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने दाखवत आहे. तर हा होता आरी वर्कचा हँड एम्ब्रॉयडरीचा चौथा भाग. जर तुम्हाला पाचवा भाग बघायचा असेल हँड एम्ब्रॉयडरीचा तर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर तुम्ही जाऊन चॅनलवरती बघू शकता हँड एम्ब्रॉयडरीचा बेसिक क्लास 5वा. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका असेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता. लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात.